नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण चॅप्टर सुरू करतोय भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. हा चॅप्टर 3 भागांमध्ये डिव्हाईड असणार आहे. 3 व्हिडिओ त्याचे असणार आहे. ठीक आहे. तर आपला हे पहिला व्हिडिओ आहे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. यामध्ये आपण काय पाहणार आहेत की आपली जी राज्यघटना जी बनलेली आहे त्याचे वैशिष्ट्ये काय काय आहेत. बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्यानंतर आपण मेन चॅप्टर म्हणूनच आपण पाहणार आहे, जसं की मूलभूत हक्क हे एक वैशिष्ट्य आहे. त्याची एक थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेऊ. आणि त्याच्यानंतर मग मूलभूत हक्क आपल्याला माहित आहे, एक सेपरेट चॅप्टरच आहे आणि त्याच्या आपण सेपरेट लेक्चर सुद्धा, एक लेक्चर सिरीज त्या चॅप्टरची सुद्धा आपली बनेलच. परंतु जे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, ते महत्त्वाच्या वैशिष्ट्याची एक बेसिक माहिती आपल्याला असावी. कारण त्यावर बरेच वेळ प्रश्न विचारले जातात. बऱ्याच वेळ पेपरमध्ये त्याचे प्रश्न येतात आणि ते तुम्हाला यायला पाहिजे. सोपे प्रश्न असतात अगदी. आपले जे लेक्चर्स आहेत ते जरी तुम्ही केले तरी तुमचे, मी सांगतो, ज्यावेळेस तुम्ही पॉलिटीचे माझे लेक्चर कराल, तुमचा कोणताही प्रश्न राहणार नाहीये. कोणतीही एक्झाम द्या तुम्ही. तुम्ही UPSC देत असाल, MPSC देत असाल, कंबाईनची परीक्षा देत असाल, कोणतीही परीक्षा देत असाल, तरी त्या परीक्षेमध्ये तुम्ही कोणतीच गोष्ट तुमची सुटणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. ठीक आहे. तर आपण वैशिष्ट्ये पाहणार आहोत. आता एक एक वैशिष्ट्य आपण पाहूयात भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य काय आहे भारतीय राज्यघटनेचं? तर ती सर्वात विस्तृत लिखित घटना आहे. लक्षात असू द्या, सर्वात विस्तृत लिखित घटना आहे सांगितलेलं आहे. पहा, घटना 2 प्रकारच्या असतात. एक असतात लिखित आणि एक अलिखित. लिखित घटना कोणी सर्वात पहिले दिली होती? अमेरिकेने. आणि ब्रिटनची घटना जी आहे, राज्यघटना, ती कशा प्रकारची आहे? अलिखित राज्यघटना आहे. तर भारताने लिखित राज्यघटना स्वीकारलेली आहे आणि जगातली सर्वात मोठी, सगळ्यात विस्तृत राज्यघटना जी आहे ती भारताची आहे. त्यामुळेच भारताची जी लोकशाही आहे त्याला सुद्धा सर्वात मोठी लोकशाही म्हटलं जाते. कारण आपली राज्यघटना जी आहे ती सर्वात विस्तृत आणि सर्वात मोठी आहे. तर ती विस्तृत असण्यामागेचे महत्त्वाचे कारण काय होते? पहिलं कारण होते की देशाचा प्रचंड आकार आहे, त्यामध्ये विविधता भरपूर आहे आणि एवढ्या विविधता असलेल्या लोकांना सगळ्यांच्या विकासाची काळजी घेणे त्या राज्यघटनेतून आणि सगळ्यांना अधिकार देणे. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं डिटेल विस्तृत लिहिण्याची गरज होती, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला वाटायला पाहिजे की ही माझी राज्यघटना आहे. त्याच्यामुळे ती थोडी विस्तृत बनत गेली. दुसरं, आपण 1935च्या कायद्यामधून बरेचशे राज्यघटनेतल्या गोष्टी घेतलेल्या आहे. आता 1935चा कायदा तो त्यातल्या त्यात मोठा होता आणि त्याच्यामुळे आपण त्यातून गोष्टी घेतल्यामुळे तशीही ते विस्तृत बनणार होती आपली राज्यघटना. त्यानंतर आणि केंद्र आणि राज्य सरकारसाठी आपल्याकडे एकच राज्यघटना आहे. जसं अमेरिकेमध्ये केंद्राची वेगळी राज्यघटना आहे, राज्य सरकारची आपली स्वतःची वेगळी राज्यघटना असते. आपल्याकडे तसं नाहीये. केंद्र आणि राज्यांची आपली एकच राज्यघटना आहे. एक जम्मू आणि काश्मीर होता, ज्याची स्वतःची राज्यघटना होती, आता त्यांची सुद्धा नाहीये. ठीक आहे. त्यामुळे आता सगळ्या राज्यांची आपल्याकडे एकच राज्यघटना आहे. त्यामुळे ती अजून विस्तृत बनत गेली. घटना समितीत कायदेतज्ञ होते. कायदेतज्ञ जे असतात ते कायदा व्यवस्थित बनवतात. डिटेल कायदे बनवण्याची त्यांना सवय असते. त्याच्यामुळे एक प्रकारे घटना सुद्धा कायदाच आहे ना, तर त्यामुळे ती अतिशय विस्तृत, डिटेल आपली बनत गेली राज्यघटना. ठीक. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा जे तपशीलवार तरतुदी आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये, फक्त राज्यात शासन कसं चालवायचं त्याच्याबद्दलच नाहीये, तर बऱ्याच काही प्रशासकीय तरतुदी सुद्धा याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे ती मोठी राज्यघटना आपली बनत गेलेली आहे. त्यानंतर आधुनिक लोकशाहीच्या देशात जे विषय सर्वसाधारण कायदा किंवा सुव्यवस्था यांच्यावर सोडवले जातात, त्यांच्या गोष्टी सुद्धा आपण राज्यघटनेत घेतलेल्या आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य काय? परिदृढता आणि परिवर्तनता. परिदृढता म्हणजे त्याला आपण रिजिडिटी इंग्लिशमध्ये म्हणतो. ताठर असणे एकदम, म्हणजे त्याच्यामध्ये चेंज न होणे बिलकुल. आणि परिवर्तनता म्हणजे त्याच्यामध्ये चेंज होत राहणे. तर आपण जे आहे ती राज्यघटना कशी घेतलेली आहे, आपण परिदृढ सुद्धा बनवलेली आहेत. काही गोष्टींमध्ये आपण अशा गोष्टी, अशा काही तत्व बनवलेले आहेत जे चेंज करणे राज्यघटनेतले ते अवघड आहे. आणि काही असे कलम्स आहेत किंवा काही तत्व आहे राज्यघटनेले, ज्यांना चेंज करणे अतिशय सोपं आहे. त्यामुळे आपण या दोघांचा समन्वय राखलेला आहे. तसं पाहिलं तर ब्रिटनची जी राज्यघटना जी आहे, ती अतिशय परिवर्तनीय आणि लवचिक आहे आणि अमेरिकेची राज्यघटना जी आहे अतिशय दृढ आहे. त्या दोघांचा समन्वय आपण साधलेला आहे आणि हा समन्वय कुठे साधलेला आहे? कलम 368 मध्ये. हे घटना दुरुस्ती चॅप्टरमध्ये आपण पाहून घेऊ. ज्यावेळेस आपण चालू करू त्यावेळेस आपण पाहूया की कलम 368 मध्ये कशाप्रकारे परिदृढता आणि परिवर्तनता घटनेचा बदल करताना याच्यामध्ये समन्वय साधलेला आहे. ठीक आहे. तर 2 भागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे घटना दुरुस्तींच्या विषयाची. एक की ज्याच्यामध्ये साध्या बहुमताने जे आहे घटना दुरुस्ती करता येते, म्हणजे लवचिकता. अतिशय सिंपलपणे चेंज करणे. आणि परिदृढताचा एक आहे ज्याच्यामध्ये विशेष बहुमत लागते. ठीक आहे. आणि काही राज्यांची संमती सुद्धा लागते. हे या मेथडद्वारे, या पद्धतीद्वारे घटना दुरुस्ती करणे अतिशय अवघड आहे. त्याला आपण परिदृढता म्हणतो. ठीक आहे. त्यामुळे आपण तो समन्वय साधलेला आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट वैशिष्ट्य कोणतं आहे? एकात्मतेकडे झुकणारे आपले संघराज्य आहे. एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य म्हणजे काय आहे? की ज्याच्यामध्ये
केंद्र सरकारला खूप जास्त पॉवर दिलेले आहेत आपल्याकडे. ठीक आहे. तसं संघराज्य भारत आहे. कशावरून दिसून येते? कारण संघराज्याची काही वैशिष्ट्ये असतात. 2 सरकारे असतात. अधिकारांची विभागणी केलेली असते त्या सरकारमध्ये. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये लिखित राज्यघटना असते. राज्यघटनेचे श्रेष्ठत्व असते. ताठर राज्यघटना, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विगृही पद्धती म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा असणे हे वैशिष्ट्य असतात संघराज्याचे, ते भारतामध्ये आहेत. त्यामुळे भारत हा संघराज्य आहे, परंतु एकात्मतेकडे झुकणारा आहे. कारण आपल्याकडे प्रबळ केंद्र शासन आहे. एकच राज्यघटना असणे, एकात्मिक न्यायव्यवस्था असणे, ठीक आहे. लवचिक राज्यघटना असणे, ज्याला संसद लगेच चेंज करू शकते. अखिल भारतीय सेवा, आणीबाणीच्या तरतुदी आहेत. त्याच्यामुळे संघ इथे केंद्र सरकारकडे जास्त पॉवर येतात. आपण जसं-जसं समोर जाऊ, वेगवेगळे चॅप्टर्स आपले होत जातील, तसं-तसं तुम्हाला लक्षात येईल, की केंद्र सरकार राज्यांपेक्षा किती आपल्याकडे ताकदवर आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो एकात्मतेकडे झुकणारे आपले संघराज्य आहे. त्यानंतर आपल्याकडे संसदीय शासन पद्धतीची आपण शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. हे वैशिष्ट्य आहे आपल्या संविधानाचं. संसदीय शासन पद्धती काय असते, की जी आपण मेनली आपण ही कुठे पाहिलेली आहे? आपण ही पाहतो ब्रिटनमध्ये आणि तिथूनच आपण घेतलेली आहे ब्रिटनमधून संसदीय शासन पद्धती. तर याचे काही वैशिष्ट्ये सुद्धा आहेत संसदीय शासन पद्धतीचे. लक्षात असू द्या काय वैशिष्ट्ये आहेत? नाममात्र आणि प्रत्यक्ष कार्यकारी विभागाचे अस्तित्व. एक नाममात्र व्यक्ती असतो, एक प्रत्यक्ष ज्याच्याकडे अधिकार आहेत असा एक व्यक्ती असतो. नाममात्र आपल्याकडे कोण आहे? राष्ट्रपती. प्रत्यक्ष कोण आहे? पंतप्रधान. त्यानंतर काय वैशिष्ट्य असते? संसदीय शासन पद्धतीचं बहुमत असलेल्या पक्षाची राजवट असते. आपल्याला माहित आहे, ज्याचं बहुमत त्याची सत्ता. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना माहीतच आहे. आता रिसेंटली आपल्याला माहित आहे, की काय झालेलं आहे. अजित पवार साहेब चालले गेले तिकडे बीजेपी सोबत आणि शिवसेना सोबत आणि मग त्यांनी सरकार बनवली आणि अजून बहुमत होतं ते अजून स्ट्रॉंग केलं त्यांनी. आधी शिंदे जे होते त्यांनी शिवसेना तोडून ते मग बीजेपी सोबत चालले गेले. त्यांचं बहुमत झालं, त्यांची सत्ता झाली. तर बहुमत असलेल्या पक्षाची राजवट असणे हे संसदीय शासन पद्धतीचं एक वैशिष्ट्य आहे, जे आपल्याकडे पाहायला मिळते. कार्यकारी विभाग संयुक्तरित्या विधिमंडळाला उत्तरदायी असतो. म्हणजे जे मंत्री वगैरे जे असतात, ते जे आहेत, ते संसदेला उत्तरदायित्व असतं. त्यांना तिथं उत्तर द्यावे लागते. त्यांना प्रश्न विचारले जातात आणि उत्तर द्यावं लागते. मंत्री विधिमंडळाचे सदस्य असतात. म्हणजे जे मंत्री असतात ते सदस्य सुद्धा असतात. खासदार सुद्धा असतात सेंटरमध्ये आणि राज्यांमध्ये जे मंत्री असतात ते आमदार सुद्धा असतात विधानसभेचे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे नेतृत्व असते. सेंटरला पंतप्रधानाचं नेतृत्व असते आणि स्टेटला कोणाचं? मुख्यमंत्र्याचं नेतृत्व असते. आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा किंवा विधानसभा यांचे विसर्जन होते. म्हणजे दर 5 वर्षांनी आपल्याला माहीत आहे विसर्जन होते आणि इलेक्शन्स होतात. तशी जर समजा विसर्जन केव्हा केलं जाऊ शकते? सपोज कोणी सरकार बनवू शकत नाहीये. कोणतीच पार्टी सरकार नाही बनवू शकत आहे. कोणी बनवतच नाहीये. त्यावेळेस सुद्धा विसर्जन केलं जाऊ शकते. आणि नाही केलं तरी दर 5 वर्षांनी त्याचं विसर्जन होतेच आणि आपल्याकडे इलेक्शन्स होतातच होतात. ही जे शासन व्यवस्था आहे आपण कुठून घेतलेली आहे? मुख्यतः ब्रिटनकडून घेतलेली आहे. परंतु आपण कॉपी नाही केली, लक्षात घ्यायचं. कारण ब्रिटनच्या संसद जी आहे ती सार्वभौम आहे. सार्वभौम म्हणजे ब्रिटनच्या संसदेने बनवलेले कायदे तुम्ही चॅलेंज नाही करू शकत. भारतामध्ये जे आहे संसद जी आहे ती सार्वभौम नाही आहे. भारतामध्ये जर संसदेने कायदे बनवले, तुम्ही न्यायव्यवस्थेत त्यांना चॅलेंज करू शकता. त्यामुळे आपली संसद जी आहे ती सार्वभौम नाही आहे. ठीक आहे. आणि आपली जी शासन व्यवस्था परंतु ब्रिटनसारखी काय सिमिलॅरिटी आहे आपल्या त्यांच्याकडे एक महत्त्वाची, की पंतप्रधानाची शासन व्यवस्था आहे. ब्रिटनमध्ये सुद्धा पंतप्रधानाची शासन व्यवस्था आहे, जिथे सध्या ऋषी सुनक पंतप्रधान आहेत आणि आपल्याकडे सुद्धा आपल्याला माहीत आहेत मोदी जी आहेत त्यांची शासन व्यवस्था आहे, पंतप्रधानाची शासन व्यवस्था. पुढचं काय वैशिष्ट्य आहे, की संसदेचं सार्वभौमत्व आणि न्यायव्यवस्थेचं श्रेष्ठत्व यांचा समन्वय. आपल्याकडे संसदेला भरपूर पॉवर दिलेला आहे आणि न्यायव्यवस्थेला सुद्धा भरपूर पॉवर दिलेल्या आहेत. मग त्यांचा समन्वय राखणे आवश्यक आहे. असं नाही, की संसद मोठी झाली, न्यायव्यवस्था कमी पडली किंवा न्यायव्यवस्था मोठी झाली, संसद कमी पडली, असं व्हायला नको. त्यामुळे आपण काय केलं, की संसद आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये एकामेकावर कंट्रोल ठेवायला चालू केलं. ठीक आहे. हे सुद्धा आपण कुठून घेतलेलं आहे? बऱ्याचशा या गोष्टी आपण अमेरिकेमधून घेतलेल्या आहे. ब्रिटनमध्ये जे काय आहे, संसद कंप्लीट सार्वभौमत्व आहे. न्यायव्यवस्थेपेक्षा श्रेष्ठ होऊन जाते संसद. आपल्याकडे तसं नाही. आपण समन्वय बऱ्यापैकी साधलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे संसदेचे सार्वभौमत्व हा ब्रिटिश तत्वाचा भाग आणि न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व अमेरिका तत्वाचा भाग यांचा आपण समन्वय साधलेला आहे. त्यामुळे आपल्याकडे काय आहे, की संसदेने कायदे बनवले ते घटनाबाह्य आहेत असं न्यायालय सुद्धा डिक्लेअर करू शकते. आणि आपल्या अधिकाराचा जर वापरला संसद करू शकते आणि राज्यघटनेमधील बऱ्याचशा गोष्टींना दुरुस्त्या करू शकते. इव्हन न्यायव्यवस्थेचे रिलेटेड काही दुरुस्त्या सुद्धा राज्यघटनेतल्या संसद करू शकते. म्हणजे न्यायव्यवस्था आणि संसद एकामेकावर कंट्रोल ठेवते एक प्रकारे आपल्याकडे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र आणि एकात्मिक न्यायव्यवस्था. एकात्मिक न्यायव्यवस्था म्हणजे काय असते, की आपल्याकडे एक खालच्या लेव्हलला आपल्याला माहीत आहेत, की भारतामध्ये लोअर लेव्हलचे कोर्ट असतात. त्याला आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट्स किंवा दिवाणी फौजदारी कोर्ट्स म्हणतो. त्याच्यावर हायकोर्ट आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्ट असते. ठीक आहे. एक आपल्याकडे चैन बनलेली आहे. खाली त्याच्यावर हायकोर्ट, त्याच्यावर सुप्रीम कोर्ट. आणि जे हायकोर्ट आहे, ते हायकोर्ट केंद्र आणि राज्य सरकार यांनी बनवलेल्या कायद्या दोघांची
पुनर्विलोकन करू शकते. त्यांचं ज्युडिशियल रिव्ह्यू करता येते त्याला. ते पाहू शकतात आणि जर चुकीचं असेल तर सांगू शकते हायकोर्ट सुद्धा, की केंद्राचा हा लॉ चुकीचा आहे किंवा स्टेटचा हा लॉ चुकीचा आहे. सेम सुप्रीम कोर्टचा आहे, की सुप्रीम कोर्टला जर वाटलं, की केंद्र सरकारचा कोणता लॉ चुकीचा असेल, काय असेल, ते सुद्धा ते बोलू शकतात. आणि राज्य सरकारने बनवलेला कोणता लॉ, नियम असेल, ते चुकीचं असेल, त्याच्याबद्दल सुद्धा बोलू शकतात. तर आपल्याकडे अशा प्रकारची एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. एकात्मिक न्यायव्यवस्था अमेरिकेमध्ये पाहायला मिळत नाही. त्या ठिकाणी काय आहे, सुप्रीम कोर्ट फक्त केंद्राच्याच कायद्यासाठी काम करते आणि हायकोर्ट फक्त राज्यांच्याच कायद्यासाठी काम करते. तसं आपल्याकडे सिस्टम नाही आहे. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट आपल्याकडे काय आहे, की न्यायव्यवस्थेचं न्यायालयाचं आपण स्वातंत्र्य सुनिश्चित केलेलं आहे. न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य सुनिश्चित केलेलं आहे. कशाप्रकारे सुनिश्चित केलं आपण स्वातंत्र्य? स्वातंत्र्य असणे तर आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ते व्यवस्थित काम नाही करू शकणार. मग कशाप्रकारे न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य आपण सुनिश्चित केलेलं आहे? तर न्यायाधीशाचा निश्चित आणि संरक्षित कार्यकाल दिलेला आहे त्यांना, की सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश वयाच्या 65 पर्यंत काम करतील. त्यांना कोणीही चॅलेंज करू शकत नाही. वयाच्या 65 पर्यंत ते काम करतात. आणि हायकोर्टचे न्यायाधीश 62 वयापर्यंत निश्चित कार्यकाल त्यांना आपण दिलेला आहे. न्यायाधीशांची निश्चित सेवा सरती आहे. वर्किंग कंडिशन त्यांच्या चांगल्या आहेत, की त्यांना घर दिलं जाईल, गाडी दिलं जाईल, बंगला दिला जाईल, राहण्या खाणं सगळी सोय व्यवस्थित सगळी दिली जाईल, कामांचे त्यांचे ऑफिस दिलं जाईल, सगळे त्यांचे निश्चित सेवा सरती त्यांना दिलेले असतात. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व खर्च भारताच्या संचित निधीमधून जातात. म्हणजे जो गव्हर्नमेंटचा मेन जो फंड असतो, सरकारचा संचित निधी असतो, त्याच्यातून सगळा खर्च होतो. त्यामुळे त्यांना खर्चाचंही आपलं त्यांचं टेन्शन नसते न्यायव्यवस्थेला. न्यायाधीशांच्या कामकाजाबाबत कायदेमंडळात चर्चा नाही करू शकत तुम्ही, की न्यायाधीश कसे काम करतात. त्याची तुम्ही पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये चर्चा नाही करू शकत. फक्त त्या जजला जर काढून टाकायचं असेल, एखाद्या जजला, तर त्या जजनी काय चुकीचं केलेलं आहे त्याच्याबद्दलच चर्चा होते संसदेमध्ये. बाकी न्यायाधीशांच्या कामकाजाबाबत कायदेमंडळामध्ये चर्चा होत नाही. त्यानंतर निवृत्त ज्यावेळेस ते होतात, रिटायर ज्यावेळेस होतात जजेस, ते वकील म्हणून काम करू नाही शकत. त्यांचे रिटायर झाले म्हणजे झाले ते आता. ते सरकारमध्ये कोणतंच पद नाही घेऊ शकत. ते आरामात आपलं घरी राहू शकतं. घरी राहायचं आणि आपलं जे आहे फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा. बस त्यांनी वकील व्यवसायसुद्धा प्रतिबंध आहेत. अपमान जर केला तुम्ही न्यायव्यवस्थेचा, तर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. आणि कार्यकारी संस्था म्हणजे जे गव्हर्नमेंट आहे आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये फारकत करून ठेवलेलं आहे. ते एकामेकावर अवलंबून नाहीत. ते एकामेकावर कंट्रोल ठेवतात, परंतु एकामेकावर अवलंबून नाही किंवा न्यायव्यवस्थेवर सरकारचं कंट्रोल नाही आहे. ठीक आहे. ते एकामेकाला उत्तरदायी ठेवतात फक्त. ठीक आहे. आणि ते स्वतंत्र आपापल्या क्षेत्रामध्ये ते स्वतंत्रपणे काम करतात. ठीक आहे. हे झालं आपलं पहिलं लेक्चर या चॅप्टरचं. ठीक आहे. याच्यापुढे आपलं अजून एक लेक्चर होणार आहे आणि त्याच्यापुढे अजून एक, असे 3 लेक्चर या चॅप्टरचे आपले, जे आपण जे वैशिष्ट्य पाहतोय आपल्या संविधानाचे, त्या संविधानाचे आपले 3 लेक्चर्स होणार आहे. हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा हे जे लेक्चर्स आहे ते जाऊ द्या. आणि हे पूर्ण सगळे लेक्चर्स पहा. हे पहिलं लेक्चर्स होतं. या चॅप्टरचे अजून 2 लेक्चर बाकी आहेत, ते सुद्धा पहा. त्यावेळेस तुमचा हा जो चॅप्टर आहे पूर्ण वैशिष्ट्याचा तो पूर्ण होईल.